जिल्ह्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यास प्राधान्य पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील. सौजन्य शिवप्रहार न्यूज. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत सुमारे 6,12,00,000 रुपये निधीतून साकारण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला. केंद्र व राज्य शासन गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पालकमंत्र्यांनी घरकुल योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुलांची पाहणी करून लाभार्थ्यांशी संवाद साधला. तसेच विद्यार्थी कल्याण योजनेअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. डॉक्टर विखे पाटील पुढे म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत ही संकल्पना वेगाने राबवली जात आहे. गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी ही मोठी संधी असून स्थानिक पातळीवर योजनांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणारा जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यावर शासनाचा विशेष भर असल्याचे सांगत त्यांनी नदी जोड प्रकल्पांची कामे जलसंपदा विभागामार्फत गतीने सुरू असल्याची माहिती दिली. कालवे, ओढे व नाले अधिक सक्षमीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील नियोजनाबाबत बोलताना पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक गुंतवणूक होणार असून त्यातून स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. या कार्यक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वात वेगवान, ताज्या व बेधडक बातम्या वाचण्यासाठी राजर्षी न्यूज YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.